मोदींचे बेगड पांघरून आणि भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये शुद्धीकरण करून सैराट झालेल्या सर्वांना महाराष्ट्रच नव्हे तर देश ओळखतो। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अशा सैराटांना जनतेने धूळ चालण्याची गरज असल्याची भावना ॲडव्होकेट सुरेश लगड यांनी व्यक्त केली। गेल्या 4-5 वर्षात मोदींचे बेगड पांघरून आणि भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये शुद्धीकरण करून स्वच्छ होणाऱ्यांची संख्या वाढली आहे। अनेक वर्ष नगर जिल्ह्यावर सत्ता चालवणारे विखे देखील त्याला अपवाद नाहीत। नुकतेच अशोक चव्हाण हे देखील काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये दाखल होऊन स्वच्छ झाले असल्याचा आरोप ॲडव्होकेट लगड यांनी केला। परंतु देशातील तमाम मतदार जनता अशा सैराटांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास ॲडव्होकेट लगड यांनी व्यक्त केला। त्यामुळे घराघरात देशभरात मतदारांनी डोळ्यात तेल घालून अशा सैराटांना संपवण्याचा एक कलमी कार्यक्रम चालू ठेवावा। तसेच नगर दक्षिण मतदारसंघात निलेश लंके यांच्याशिवाय कुणीही पर्याय राहिलेला नाही। त्यामुळे विखे यांची ही निवडणूक निरोपाची निवडणूक ठरणार असल्याचेही ॲडव्होकेट लगड यांनी म्हटले आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।